नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आशाने व्रत पूर्ण केलेलं आहे, पण जालिंदरने नवा डाव टाकलेला आहे आणि व्रताच्या वेळी एक गोष्ट अशी घडलेली आहे, त्याचे फोटोज काढलेले आहेत आणि ते जे फोटो आहे ते सगळ्यांच्या समोर आलेले आहेत आणि त्या फोटोमुळं आशाचं व्रत आहे ते पूर्ण झालेलं नाही अशी बोंब सगळ्यांनी मारलेली आहे आणि त्यामुळं आशावरती आता पुन्हा एक मोठं संकट आलेलं आहे। पण या संकटातून आशाला स्वतः सूर्या बाहेर काढणार आहे आणि तुळजाही सूर्याची साथ देणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। आशा ही आता डोंगर चढत असते, कारण डोंगराच्या रस्त्याने म्हणजे पायऱ्यांनी मंदिरात न जाता जो मागचा रस्ता आहे, आडवळणाचा रस्ता आहे, त्या रस्त्याने आशाला ते व्रत पूर्ण करत मंदिरात यायचं असतं आणि आशा त्यासाठीच आता मंदिरात येत असते। परंतु एक मोठी गोष्ट घडत असते, ती अशी की त्यांना माहितीच नाहीये की नक्की काय होणार आहे आणि आशा ही मंदिराच्या दिशेने येत असते। त्याचवेळी सूर्या तिथं आलेला असतो। रस्त्यामध्ये काटेकुटे असतात, बऱ्याच अडचणी रस्त्यामध्ये असतात, त्या प्रत्येक गोष्टीतून वाट काढत सूर्या, तुळजा आणि त्याचबरोबर आशा येत असतात। पुढे काटेकुटे आहेत, झाडं झुडपं आहेत, त्या सगळ्यांवरती सूर्या जो आहे तो ते बाजूला करत आहे आणि आशाला घेऊन मंदिराच्या दिशेने पाऊल टाकत आहे। हे सगळं घडत असतं। आता इकडे डॅडी म्हणत असतात की ती येणारच नाहीये, मला माहिती आहे तिची वाट लागलेली असणार आहे, तिची आता तिच्यासाठी काय भाषण करायचं ह्याची पण तयारी केलेली आहे, तिच्या तिरडी उचलण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि तेवढ्यातच कोणीतरी म्हणू लागतं की आशाबाई आलेल्या आहेत। कारण सूर्य आल्यामुळं आशाच्या अंगात एक वेगळीच एनर्जी आलेली असते आणि त्या एनर्जीमुळं हे व्रत पूर्ण होऊ शकलेलं असतं। खरं तर हे व्रत एवढ्या छान पद्धतीनं आशाने पूर्ण केलेलं असतं आणि ज्यावेळेस सूर्या तिथं आलेला असतो सगळ्या बहिणी धावत जातात आणि इकडे तुळजाला पण छान वाटत असतं, त्याचबरोबर आशालाही छान वाटत असतं। फायनली हे व्रत पूर्ण झालेलं असतं आणि ते व्रत पूर्ण झालेलं असतं ते फक्त आणि फक्त आशामुळं। तर इकडे तुळजा जी आहे ती म्हणत असते की खरंच सूर्या, आज तुझ्यामुळं आणि आईंमुळं एवढं पुण्याचं काम झालेलं आहे, एवढी मोठी गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि ती फक्त तुमच्या दोघांमुळेच होऊ शकलेली आहे। हे सगळं बोलणं चालू असतं। त्याच वेळी आता तिथे सगळेजण वाट बघत असतात, सगळेजण म्हणत असतात की नाही, अशी कोणती तरी गोष्ट आहे की ज्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्यांना असं वाटत असतं की नाही, यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे। डॅडी म्हणत असतात की आता मला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून डॅडींच्या डोक्यात चक्र फिरू झालेले असतात आणि मग आता तुळजा म्हणते की सूर्योदयापूर्वी हे व्रत पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं आता लवकरात लवकर महापूजा होऊन आरतीचा जो मान आहे तो महाआरती केली गेली पाहिजे, कारण आईंनी हे व्रत पूर्ण केलेलं आहे। हे सगळं चालू असतं। तेव्हा तेवढ्यातच इकडे छत्री म्हणत असतो की झालं की हे पूर्ण झाले, आता आता पुढे काय? तेव्हा इकडे डॅडी म्हणत असतात की बघा पुढचा डाव आहे आणि मग डॅडींनी पूर्णपणे ठरवलेलंच आहे की काही झालं तरीही आशाला या ठिकाणी तोंडावर पाडायचं आहे आणि हे सगळं घडत असतं। आणि जेव्हा आता आशा जी आहे ती घरात येणार असते, म्हणजे मंदिरात येऊन आता तिच्यावरचा कलंक पुसला जाणार असतो, पण डॅडींना ही गोष्टच नको असते, कारण काहीही झालं तरीही डॅडींना माहिती आहे की हे सगळं काय घडत आहे। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आशा आहे तेवढ्यात एक माणूस तिथे तो सूर्याला तुळजा म्हणत असते की ही पूजा करायची आहे। सूर्याने इकडे सांगितलेलं असतं की एक माणूस म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, हे मी माझ्या बहिणींसाठी केलेलं आहे, माझ्या बहिणींसाठी मी काहीही करू शकतो, माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी, कारण आज पुन्हा माझ्या बहिणींना या त्रासामध्ये मला दाखवायचं नव्हतं, पाठवायचं नव्हतं, कारण त्या कोणत्या गोष्टीतून पुढे गेलेल्या आहेत हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे। ठीक आहे ना, कुठल्या एका गोष्टीसाठी होईना, पण आशाला बरं वाटलेलं असतं। आता सगळेजण तिथं असतात, एक माणूस तिथं आलेला असतो आणि त्याचवेळी तो म्हणत असतो की या बाईनं फसवणूक केलेली आहे, गावाची फसवणूक केलेली आहे, सगळ्यांची फसवणूक केलेली आहे, या बाईनं खूप घाणेरडं काम केलेलं आहे, या बाईमुळं आपल्याला हा त्रास सहन करावा लागणार आहे, या बाईनं हे व्रत जे आहे ते निर्जळी केलेलं नाही आहे, तर तिनं खाल्लेलं आहे आणि त्याचे फोटो तो सगळ्यांना दाखवतो, सूर्या वगैरे सगळ्यांना ते फोटो दाखवलेले असतात। तेव्हा तुळजा तो फोटो हातामध्ये घेते आणि तुळजा म्हणू लागते की एक मिनटं,
ह्या फोटोमध्ये तुम्हाला त्या काहीतरी खाताना दिसत आहेत, म्हणून तुम्हाला वाटत आहे की त्यांनी हे व्रत पूर्ण केलेलं नाही, पण त्यांनी बीपीची गोळी खाल्लेली आहे. चांगला माणूसही त्या रस्त्याने येऊ शकत नाही आणि एक त्या आजारी पेशंट आहेत त्यांच्याकडून तुम्ही अशी अपेक्षा करत आहात. त्यांना बीपीचा त्रास आहे आणि मी त्यांना ती बीपीची गोळी दिलेली होती. हे ऐकल्यानंतर बाकीची माणसं म्हणत असतात की तुम्ही आता बीपीची गोळी दिली आहे का पोटभर खाऊ घातले हे आम्हाला काय माहिती आहे. आणि डॅडी म्हणत असतात की हे बघा कसं आहे आशाबाई, तुमच्याकडून अपेक्षा करणं चुकीचंच आहे, कारण पुन्हा तुम्ही गावाची फसवणूक केलेली आहे. गावासोबत तुम्ही चुकीचं वागलेले आहात, कारण तुम्हाला गावाची काळजीच नाही आहे. तुम्ही अशाच आहात म्हणून तिला बोलत असतो, तिला नावं ठेवत असतो. परंतु इकडे मात्र एक गोष्ट घडताना पाहायला मिळत आहे. गुरुजी म्हणत असतात की मला असं वाटलं नव्हतं. तेव्हा तुळजा म्हणत असते असं काय करताय तुम्ही सगळेजण? अहो त्यांनी, मी सांगते मी स्वतः आहे त्यांच्यासोबत, प्रत्येक टप्प्यावर या व्रताच्या मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी काहीही खाल्लेलं नाही आहे. मी स्वतः त्यांना ती बीपीची गोळी दिलेली होती. हे सगळं तुळजा सांगत असते. पण इकडे डॅडी म्हणत असतात आता कसं आहे, तुम्हीच खाऊ घातलं आहे आणि तुम्हीच सांगणार की त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे ना, असं डॅडी म्हणत असतात. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आमची लेक आहे म्हणून तुमची बाजू आम्ही घेऊ शकत नाही, कारण हे सगळं जे घडलेलं आहे ते तुमच्यामुळं घडलेलं आहे. तुमच्यासाठी मी अख्ख्या गावाच्या विरोधात जाऊ शकत नाही, असं डॅडी सांगत आहेत. आणि तुळजाला आणि त्याचबरोबर इकडे आशाला तोंडावर पाडत आहेत. आता सगळेजण निघालेले असतात. त्यावेळेत आता हा बोलतो शत्रू की मी पालखी बोलवतो, मला तेजूला घेऊन जायचं आहे, असं म्हणत शत्रू हा तेजूला घेऊन जायला निघालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळी लोक आता निघून चाललेले असतात. आशा सांगत असते की मी हे व्रत निर्मळपणाने केलेलं आहे, मी कुठलीही चूक केलेली नाही, पण त्यातलं कोणीच तिचं ऐकून घ्यायला तयार नसतं. सगळेजण तिथून निघून जातात. आणि आता आशा मात्र जाम भडकते. ती तुळजाला म्हणू लागते हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तूच मला ही गोळी खायला दिलेली आहे आणि लोकांच्या पुढे हे चित्र निर्माण केलेलं आहे, माझं व्रत मोडलेलं आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, हा सगळा तुझा आणि तुझ्या बापाचा डाव होता. तुळजा म्हणते अहो आई असं काय बोलताय तुम्ही, तुमच्या लक्षात येत नाहीये का काय झालेलं आहे ते. तेव्हा इकडे आशा म्हणत असते की तूच केले हे सगळं, मला एक कळत नाहीये की मला सांग, जेलमध्ये आली तिथं माझ्यावर उपचार केले, त्यानंतर तू आता इथं आलेली आहे, तुला काय वाटलं हे सगळं जे केलेलं आहे ते सगळं करून तुला आनंद मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय शांत राहणार नाही. तुझ्या बापाने आणि तू मिळून हे सगळं केलेलं कांड आहे. मला आता कळलेलं आहे की तू आणि तुझा बाप कोणत्या थराला जाऊ शकता, असं म्हणत आशा मात्र भयानक चिडलेली असते, आरोपावर आरोप करत असते. आणि त्यासोबतच आशा मात्र म्हणत असते की मला हे तुझं अजिबात वागणं पटलेलं नाही, तू जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे, असं म्हणत आशा ओरडत असते आणि तुळजाला दोष देत असते. त्यानंतर तुळजा म्हणत असते अहो आई असं काय करताय तुम्ही, अहो जेव्हापासून मी तुम्हाला घरात घेऊन आलेली आहे तेव्हापासून घरातली एकही व्यक्ती माझ्याशी नीट बोललेली नाही, माझी चौकशी करत नाही आणि तुम्ही माझ्यावर काय आरोप करताय. तेव्हा आशाचं म्हणणं असतं की तू माझ्या लेकरांपासून मला दूर करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि आशा मात्र भयानक चिडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आशा ही मंदिरात राहिलेली आहे, ती घरी आलेली नाही. तेव्हा तुळजा घरी सूर्याला म्हणत असते की आपण इथं सगळेजण एकमेकांची काळजी घ्यायला आहोत, पण ती ताई एकट्या आहेत, त्यांनी दिवसभर 24 तास त्यांनी निर्जळी व्रत केलं आणि लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही, पण त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांची साथ द्यायला मी त्यांच्यासोबत होते. आणि या सगळ्या गोष्टी मी तिथं पाहिलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांच्यासोबत होते. आणि आजही तुम्हाला सगळ्यांना असं वाटत आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा झालेल्या आहेत, पण नाही सूर्या, आपण चुकतोय, आपण आईंची काळजी घ्यायला त्यांच्यासोबत जायला हवं आहे, असं तुळजा समजावून सांगत आहे. आता सूर्या जो आहे तो स्वतःहून आता आईला आणायला जाणार आहे आणि तो आपल्या आईला आनंदाने घेऊन येणार आहे. तेव्हा मात्र आता आशा घरी आलेली आहे. तुळजा म्हणत असते की आई चला आत या. तेव्हा आशा म्हणत असते की मी घरात येणार नाही. तेव्हा तुळजा म्हणते अहो आई तुमचं स्वप्न होतं, असं काय करताय, तुमची इच्छा होती सूर्याने तुम्हाला आणायला पाहिजे आणि आज सूर्या तुम्हाला स्वतःहून घेऊन आलेला आहे आणि आता तुम्ही का नकार देताय, असं तुळजा जेव्हा विचारत असते मला दिसलेली आहे, त्यामुळं काही त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मनात त्याच्या आईबद्दल प्रेम कुठेही मला नाही. जेव्हा तो आईच्या मायेने मला घेऊन येईल तेव्हा मी या घरात येईल, असं इकडे आशा सांगत आहे. आशाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सूर्या मला जो घ्यायला आलेला होता तो मग त्याची आई म्हणून आलेला नाही. आता तुळजा त्यांच्या दोघांमधला जो गैरसमज आहे तो कशा पद्धतीनं मिटवणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.